पाय विशाल थापा ना. हा आणि आमचे शिवालयाचे अध्यक्ष नितीनदादा मोदले यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. ओम जाधव यांचाही सन्मान रवी मोधळे मात्र ते करतील. वैभव असेल तो वैभव जाधव द ओम कलेक्शनचे प्रोप्रायटर यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. वैभवजी जाधव यांचा सन्मान मात्र इथे संपन्न करण्यात येईल. द ओम कलेक्शनचे प्रोप्रायटर या वैभव जाधव मंचाच्या समोर या. संदीप सरांना पण पांढऱ्या शर्टची गरज आहे. सीझन आता संपत आलाय. व्हाईट शर्ट संपलेच समीर आता करम म्हणायला गेलं तर, कारण वैभवजी जाधव यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती द ओम कलेक्शन पब्लिक हिरोसाठी त्यांच्याकडून ट्रॉली बॅग देण्यात येणार आहे. पुढचे कॉल द्या पटापट. आदरणीय प्रकाशजी काय, मोरे काय? एक यांना मिनिट. विनंती की आपण मंचावरती चला. आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत. मैदान क्रमांक 2चा संघ आपण त्वरित चला. कोण उपस्थित आहे? पोशीर आलाय ना. हा जानमान पोशीर आलाय. चला भैरवनाथ आलिवली मस्कर रुपेश मस्कर आपल्या संघाला घेऊन या त्वरित. प्रशांत भैरवनाथ आलिवली संघ विलंब करू नका. प्रतिस्पर्धी जानमान पोशीर संघ उपस्थित झालाय. आलेत का? येत आहेत. ओके ठीक आहे. मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना भैरवनाथ देऊलवाडी आणि वेणगाव मोरया स्पोर्ट्स पहिला पुकार. मैदान क्रमांक 1 वरती नेक्स्ट मॅच भैरवनाथ देऊलवाडी आणि वेणगाव मोरया स्पोर्ट्स फर्स्ट कॉल. मिलिंद कडू यांना विनंती की आपण मंचावरती या आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. मिलिंद कडू आणि त्याच समेत विनंती करेल आदरणीय अभयजी घोसाळकर, आदरणीय प्रफुलजी घोसाळकर, आदरणीय सूरजजी मसे आपणास विनंती की आपण मंचावरती या आपल्या या ठिकाणी संघर्षमय स्वागत. मिलिंद कडू आपण जे इकडे तिकडे संघ शोधतोय ना, कोण कोणाला कोण कुठे कसा कसा काय, तर मिलिंद कडू असल्यानंतर ती अजिबात चिंता नसते. हा अजिबात ती चिंता नसते. त्यांना बरोबर माहिती आहे पहिला कधी खेळलाय, दुसरा कधी खेळणार आहे, तिसरी मॅच कधी आहे, चौथी मॅच कधी आहे, पहिला राऊंड कधी समाप्त होईल, क्वार्टर फायनल कधी चालू होईल, फायनल कधी चालू होईल, सेमीफायनल. कॅल्क्युलेशन एकदम परफेक्ट. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या नियोजनामध्ये मिलिंद कडू नियोजनामध्ये खरोखरच ते आमच्या बाजूला होते. महेश दादानी काय प्रश्नच नाही. मी म्हटलं मगाशी पण महेश दादा मागच्या 7 दिवसांमध्ये या मैदानावरती एवढा चालला आहे की त्याची रनिंग मोजली असती तर तो इथून पुण्याला चालत गेला असता. कट्टर समर्थक नितीन दादांचे राहुल पिंगळे यांचं पण इथे स्वागत आहे. उपशहर प्रमुख कृष्णाजी जाधव आले 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 भैरवनाथ आलिवले आले. 10 मिनिटे झाला पोशीर संघ. चला आता शेवटची 2 मिनिटं. भैरवनाथ आलिवली संघ आपण मैदान क्रमांक 2चा ताबा त्वरित घ्या. 10 मिनिटं झाली. जानमान पोशीर संघ तिथे उपस्थित आहे. प्रशांत जाधव आपल्या संघाला घेऊन आपण त्वरित या. चला एकाने दाद मागा विनंती आहे. एक कर्णधार फक्त पंचांशी बोलेल. सुपर जस्टिसचं पण एवढं कठीण काम नसेल ना, तेवढं पंचांच्या कबड्डीच्या पंचांचं काम आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. एकच प्रतिनिधी तिथे दाद मागेल. नांगुर्ले टीम
एकच प्रतिनिधी दात मागेल. चला आपण सन्मानाकडे जाऊया. सुनीलजी बडेकर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पुढचे कॉल झालेत का संदीप सर? मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना भैरवनाथ देऊलवाडी आणि वेणगाव मोरया स्पोर्ट्स. दुसरा पुकार. मैदान क्रमांक 1 वरती नेक्स्ट मॅच भैरवनाथ देऊलवाडी वेणगाव मोरया स्पोर्ट्स. सेकंड कॉल. विनंती करेल महेंद्रजी कानेटकर यांना की आपण सुनीलजी बडेकर यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. फेमस रील स्टार अनुज. मैदान क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना जय हनुमान मोहिली आणि त्याच्या विरोधात जय भवानी शेलू. पहिला पुकार. आतमध्ये कोणी येऊ नका रे, खेळाडू खेरीज विनंती आहे. हा, खेळाडू खेरीज कोणी आतमध्ये येऊ नका. बाकी खेळाडूंना काय दाद मागायचे ते मागू द्या ना. खेळाडू खेरीज कोणी येऊ नका. उपस्थित सर्व कबड्डी रसिक आणि मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अनेकांनी आपल्याला बक्षिसांमध्ये सहकार्य केलंय, त्या सर्वांचे स्वागत आहे, आभारी आहे. भैरवनाथ आलेली संघाच्या कोणत्याही खेळाडूने सुपर रेड जर केली तर त्याच्यासाठी विकास शेठ बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. प्रेक्षकांना फक्त एकच विनंती आहे की मैदानाच्या ज्या लॉबी आहेत त्या सोडून थोडं उभं राहा. कारण तुमच्या एखाद्या चुकीमुळे निर्णय चुकला तर एखादा संघ बाहेर पण जाऊ शकतो आणि त्याचं संपूर्ण श्रेय खापर जे ना खापर ते पंचांवरती लादलं जाईल. म्हणून विनंती आहे, तुम्ही निघून जाल पटकन, परंतु ते पंचांना भोगावं लागेल. आणि आताचे जे सर्व सामने आहेत ते जोरदार लढाईचे सामने आहेत. कॅमेरामनचे जे बाजूला उभे आहेत त्यांना विनंती आहे की त्रास देऊ नका फक्त कॅमेरामनला. त्याला वाटला तर थोडी रेस्ट द्या आणि तुम्ही काम करा तिथे.
मध्यंतर झालेलं आहे. मला असं वाटतं पुढच्या चारही संघाने देखील तयारीत राहा. तुम्हाला अनाऊन्समेंट केलेली आहे. मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना भैरवनाथ देऊलवाडी आणि वेणगाव मोरया स्पोर्ट्स, तिसरा आणि अंतिम पुकार आहे. मैदान क्रमांक 1 वरती नेक्स्ट मॅच भैरवनाथ देऊलवाडी वेणगाव मोरया स्पोर्ट्स, थर्ड अँड लास्ट कॉल. विद्यमान नगरसेविका मानसीताई कानिटकर यांचे मनापासून आभार, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आदरणीय मानसीताई कानिटकर यांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर महेंद्रदादा परत येत आहेत. त्यांनी इशारा दिला आपल्या सर्वांना की मी परत येतोय. मॅच चालू करा पटापट, जास्त वेळ घेऊ नका. प्रेक्षकांची गर्दी वाढतच चालली आता. कर्जत ग्रामीणला अनेक कबड्डीचे सामने पहिले व्हायचे, आता होत नाही. बरेच प्रश्न आहेत. प्रश्न ते फक्त व्हॉट्सअपला सुटतील, त्याच्या पलीकडे ते काय सुटणार नाही असं मला तरी वाटतंय. आणि कबड्डी जिवंत राहील अशी मी आशा बाळगतो, बस बाकी काही नाही. कॅमेरामनच्या बाजूला जे हो, चांगली पकड. तुम्हाला एक विनंती, जो टेबल आहे तो एकदम छोटा आहे, पाऊस पण पडला आहे आणि पटकन खचला तर उद्या तुमची रील्स बनेल. बघा तुम्हाला काय वाटतंय, परत सांगू नका की समीर दादाने सांगितलं नाही. खालचा टेबल बघा एकदा जरा, बाकी तुम समझदार हो. मैदान क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना जय हनुमान मोहिली आणि त्याच्या विरोधात जय भवानी शेलू, दुसरा पुकार. मैदान क्रमांक 2 वरती नेक्स्ट मॅच जय हनुमान मोहिली त्याच्या विरोधात जय भवानी शेलू, सेकंड कॉल. पकडून ठेवा, इकडे तिकडे जाऊ देऊ नका. पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा. पुढचे चारही संघ. मैदान क्रमांक 1 वरती भैरवनाथ देऊलवाडी आणि वेणगाव मोरया स्पोर्ट्स, आपण तयारीत राहायचे. आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे. पुन्हा एकदा सुपर टॅकल सुंदर आपण पाहतोय.
विनोदजी पांडे संपर्क प्रमुख यांना विनंती, आपण मंचावरती या कर्जत शहराचे. आणि आज ज्याचा एक सन्मान आपण इथे करणार आहोत, विक्रांत कुलकर्णी याला विनंती, आपण मंचावरती या. ज्याची नुकताच मुंबई इंडियन्सच्या नेट बॉलरमध्ये सिलेक्शन झालेले, निवड झालेली आहे. विक्रांत कुलकर्णी याला विनंती की आपण मुख्य मंचावरती या, आपलं देखील स्वागत आहे. स्वतः नितीनदादा सावंत यांचं प्रचंड प्रेम आहे कबड्डीवरती. कबड्डीच्या राज्यस्तरीय, तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा प्रेक्षक हटवा किंवा मधले कोपऱ्यातले आम्हाला दिसत नाही, या ज्या गोष्टी आहेत त्या कृपया करून बोलू नका आता. राजेंद्र देशमुख, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही मैदान क्रमांक 2 वरती त्वरित या. राजेंद्र देशमुख. चला, राजेंद्र देशमुख मैदान क्रमांक 2 वरती आपण त्वरित या, त्वरित. राजेंद्र देशमुख, कारण सर्वांना ठाऊक आहे खांदा उतरला एका खेळाडूचा. राजेंद्र देशमुख, आपण त्वरित या मैदान क्रमांक 2 वर. शिवालयाचे अध्यक्ष आमचे नितीनदादा मोदले यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल जगदीशदादा ठाकरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आमचे शिवालयाचे अध्यक्ष नितीनदादा मोदले यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हर्षद कुटकर पण असेल तरी आला हर्षद आला. चला ठीक आहे, आला हर्षद आला ना, हर्षद कुटकर. मुंबई इंडियन्स या IPLच्या संघामध्ये ज्याची नेट बॉलर म्हणून मात्र निवड झालेली आहे, असा विक्रांत कुलकर्णी, आमचा सर्वांचा लाडका क्रिकेटर, त्याचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत आहे. कुठून निघाला अभय घोसाळकर आणि प्रफुल्ल घोसाळकर यांचा सत्कार मात्र इथे संपन्न होईल. चला मागे या. खेळाडूंनी फक्त बोला, खेळाडूंनी फक्त एकाने कोणीतरी बोला, जास्त कोणी बोलू नका. आदरणीय बाळादादा दुर्गे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. बाळादादा दुर्गे आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय अनेक स्पर्धा आपण पाहतो, सध्या चालू असलेली कबड्डीची स्पर्धा, आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय मंचावरती दाखल व्यक्तिमत्व ज्याची आता सध्या इंडियन प्रीमियर लीग नेट बॉलर म्हणून मुंबई इंडियन्स हा जो IPL मध्ये संघ खेळतो, त्या मुंबई इंडियन्सच्या नेट बॉलरमध्ये ज्याचं सिलेक्शन झालंय, विक्रांत कुलकर्णी, याचा सन्मान आपण इथे करणार आहोत. मी विनंती करेल आदरणीय कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विक्रांत कुलकर्णी याचा सन्मान करायचा आहे. त्याची नुकतीच IPLचा विचार करायला गेलं तर मुंबई इंडियन्स या संघामध्ये नेट बॉलर म्हणून वर्णी लागली आहे. तो विक्रांत कुलकर्णी याचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. अरे दादांनो, तो यूट्यूबचा कॅमेरा तरी सोडा, टेबल खाली करा. आपण मैदान क्रमांक 2 एंट्रीला जो कॅमेरा आहे
पहिला या कॅमेऱ्यातून त्यांना सगळ्यांना झलकवा. अजिंक्य, प्रत्येकाचे चेहरे त्यांना दिसू द्या, घरवाले पण बघतील. आदरणीय आपण पाहतोय प्रमोदजी सावंत, खरं म्हणायला गेलं तर अगदी शिवालयाचे मास्टर माइंड म्हणायला हरकत नाही, ज्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी असते. वैभवदादा प्रमोददादा सावंत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. वन मॅन शो, दिल खुलास माणूस, हॅलो. सर्वांचा लाडका मित्र, सर्वांच्या आवडीचा असा प्रमोद सावंत. प्रमोद या आपण. बाळादादा दुर्गे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रमोद सावंत आपण पाहतोय ज्यांचा सन्मान, हे मास्टर माइंड आहेत. खरं म्हणायला गेला तर अगदी बाळादादा दुर्गे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खरं म्हणायला गेलं तर नितीनदादांच्या अगदी सावळीसारखे पाठीशी उभे आहेत. बाळादादा दुर्गे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला एकाने दात मागा. एकच प्लीज. एकच प्लीज, एकच या. त्याच समेत आपण पाहतोय आमचे नितीनदादा यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. राहुलदादा पिंगळे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. चला एकाने दात मागा. मैदान क्रमांक 1 साठी आपण तयारीत राहा. भैरवनाथ देऊलवाडी आणि वेणगाव मोरया स्पोर्ट्स मैदान क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना जयहनुमान मोहिले आणि जय भवानी शेलू, तिसरा आणि अंतिम पुकार. मैदान क्रमांक 2 वरती नेक्स्ट मॅच जयहनुमान मोहिली जय भवानी शेलू, तिसरा आणि अंतिम पुकार. सर्वांना विनंती आहे, पंचांच्या अंगावरती कुणीही जाऊ नका, कळकळीची विनंती आहे. अन्यथा असं गैरवर्तणूक जर केली तर मात्र आयोजकांच्या वतीने आपल्याला कॉल येत आहे. दोन्ही संघ बाद केले जातील. कुणीही चुकी करू नका ही विनंती आहे आपणास. मैदान क्रमांक 2 वरती मला वाटते प्रशांत जाधवने काहीशी सुपर रेड केलेली आहे.
कानप्याचे आदरणीय शैलेजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे मंचावरती या. चला चालू करा पटकन. मैदान क्रमांक 1चा सामना. पुढचे मॅचेस मैदान क्रमांक 2ची होईल वाटतंय. पटकन कॉल करा. मैदान क्रमांक 2चा पुढील सामना. मैदान क्रमांक 2 वरती जय हनुमान मोहिले आणि जय भवानी शेलू तिसरा आणि अंतिम पुकार आपणास देऊन झालेला आहे. आपण तयारीत राहा. आणि मैदान क्रमांक 1 वरती भैरवनाथ देऊलवाडी मोरिया स्पोर्ट्स वेनगाव आपणास सुद्धा तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे. आपण तयारीत राहायचं आहे. आदरणीय महेंद्रजी मोरे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदरणीय शैलेजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय मारुतीदादा भिल्लारे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत.
कॅमेऱ्यासमोरचे प्रेक्षक, कॅमेऱ्यासमोरचे प्रेक्षक आपण बाजूला व्हा, इथे स्टेजच्या समोर. आदरणीय राकेशजी झोमटे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. मैदान क्रमांक 2. चला पुढचे दोन्ही संघ मैदान क्रमांक 2चा सामना चालू करा. पटकन चालू करा. मैदान क्रमांक 2चा पुढचा सामना. स्कोरशीट पाठवा. मैदान क्रमांक 2ची स्कोरशीट पाठवा. त्वरित गुणसंख्या लेखक. चला मैदान क्रमांक 1 प्रेक्षकांनी खाली करा आणि मॅच चालू करा पटकन. मैदान क्रमांक 2ची पुढची लढत, पुढचा सामना. संदीप सर. चला मैदान क्रमांक 2 वरती जय हनुमान मोहिले आणि त्याच्या विरोधात जय भवानी शेलू. आपण मैदान क्रमांक 2 वरती चला. तिथे सामना संपलाय आणि मैदान क्रमांक 1 साठी तयारीत राहा. भैरवनाथ देऊलवाडी, मोरया स्पोर्ट्स वेनगाव. मैदान क्रमांक 2 सामना समाप्त झाला आहे. आलेवली संघ विजय झाला. अभिनंदन पोशीर संघाला. पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. हा कसं काय इकडे मैदान क्रमांक 1 वर प्रेक्षकांची झुंबड उडाले. पटकन कुणीतरी रेड मारून घ्या. विकासजी बोराडे यांना विनंती की आपण मंचाकडे या. विकास शेठ बोराडे. हा कारण प्रशांत जाधवने रेड मारले. सुपर रेड. कबड्डीचं एक भव्य स्वरूप, मोठं स्वरूप. खेळाडूंनी खेळाडू वृत्ती दाखवायची. खेळाडूंनी खेळाडू वृत्ती दाखवायची. चला खेळाडू वृत्तीप्रमाणे खेळा. कारण कोणी जिंकल कोणी हारेल, जिंकणार तर कर्जतची कबड्डीच आहे. आतमध्ये कोणी जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे की आतमध्ये कोणी जाऊ नका, नाही तर पटकन रेड माराल आणि कव्हर कराल. कशी गर्दी आहे. काही घाबरू नका. बाद झाले की बरोबर होईल सर्व. नितीन दादा आले मंचावर आणि पहा कशी मॅच चालू आहे. एकदम कडक. कबड्डी त्यांचा आवडता खेळ आहे. सिच्युएशन काय, सिच्युएशन जरा समजली तर बरे होईल. बहुतांशी 2ची लीड असू शकते, परंतु पाहूयात. प्रेक्षक वर्ग सुद्धा बघताय. कितीची लीड आहे? 2ची आहे का? कोणाकडे? नांगुर्ले. काही मिनिटं बाकी असतील आता. मॅच अत्यंत काय असतील ते मिनिटं तुम्ही बघून घ्या न उद्या मला शोधत येतील. लॉबी सोडा जरा. लॉबी सोडा. मॅच एकदम कडक झाले. फायनलच जणू काय. सेकंड राऊंडचीच मॅच चालू आहे.
रात्रीचे फक्त 9:30 वाजलेत. कसं लक्ष आहे? जणू काय फायनलचीच मॅच आहे, परंतु ही सेकंड राऊंडची मॅच आहे. न्यू बजरंग किरवले विरोधात छत्रपती नांगुर्ले. आतापर्यंतचा स्कोर कार्ड सांगतोय 2 गुणांची आघाडी आहे. कडक मॅच एकदम. 9:30 म्हटले का रुपेश मस्कर व्यासपीठावर आले. मैदान क्रमांक 2चा सामना चालू करा. मैदान क्रमांक 2, चला संघ या पटकन. मैदान क्रमांक 2, मैदान क्रमांक 2 चे दोन्ही संघ आपण त्वरित मैदान क्रमांक 2चा ताबा घ्या. पाठीराख्यांना पण विनंती आहे, जरा खेळाडू वृत्ती दाखवा. सेकंड राऊंडचीच मॅच चालू आहे. आता पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की दादांनाच मॅच पाहिजे, तुम्ही खाली बसून घ्या. चला आता प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, जोपर्यंत तुम्ही मैदान खाली करत नाही तोपर्यंत आता पुढच्या मॅच होणार नाही. मैदानाच्या बाहेर सर्व प्रेक्षक वर्ग आता मैदानाच्या बाहेर असेल. पला चार संघ कोणते आहेत ते मैदानाचा ताबा घ्या, पटकन ताबा घ्या. जोरदार आयोजन, भारदस्त आयोजन आदरणीय नितीनदादा सावंत. महाराष्ट्राच्या वाघाचा हा नवा नवा अंदाज. ललकारी ही घुमली आहे.